साधारणपणे चर्चा करतो आहे. कोणताही विशिष्ट प्रसंग किंवा विशिष्ट व्यक्ती याची चर्चा आपण करत नाही आहे. म्हणजे आपण एखाद्या ऑफिसमध्ये किंवा वर्कप्लेसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काम करतो म्हणजे काय? कामाच्या ठिकाणी काम करतो याचा अर्थ असा होतो की तिथे जी माणसं बाकीची आलेली आहेत, तिथे जे माणसं आपल्याबरोबर काम करत आहेत त्यांना सिलेक्ट करण्याचं किंवा त्यांची निवड करण्याची कपॅसिटी किंवा त्यांचा तो अधिकार आपल्याकडे नसतो. तो बॉस किंवा त्या कंपनीचा मालक किंवा त्या वर्कप्लेसचा जो अधिकारी आहे तो असतो. त्यामुळे ह्या लोकांना जी माणसं आपल्याबरोबर काम करणार आहेत त्यांना निवड करण्याची संधी आपल्याकडे नसल्यामुळे किंवा तो अधिकार आपल्याकडे नसल्यामुळे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांची जडणघडण काय आहे, त्यांचे स्वभाव काय आहेत, त्यांचे सामर्थ्य काय आहे, त्यांचे विकनेस काय आहेत, त्यांचे कमजोर दुवे काय आहेत, त्यांना आयुष्यामध्ये काय करायचं आहे, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, एजेंडा काय आहे, उद्दिष्ट काय आहे, त्यांना काय कमवायचं आहे, ॲक्च्युली नाव कमवायचं आहे, पैसा कमवायचा आहे की काय आहे. त्याचबरोबर त्यांचे जे उद्दिष्ट असतात ते पण बऱ्याच वेळा वेगवेगळे असू शकतात. त्याचबरोबर त्यांचे जडणघडण मोरल कॅरेक्टर जे आहे, पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये किंवा त्यांचा जसा विकास जडणघडण झालेला असते त्याच्या विचारांवर खूप मोठा परिणाम होतो. आणि ही सगळी माणसं त्यांची विचारसरणी किंवा विचार करण्याची पद्धती पण वेगळी असते. त्यानंतर प्रत्येकाची शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता काम करण्याची किंवा बौद्धिक क्षमता काम करण्याची किंवा कार्यक्षमता किंवा उद्यमशीलता या पण गोष्टी सगळ्या वेगळ्या असतात प्रत्येकाच्या. प्रत्येक माणूस हा युनिक असतो. दुसऱ्या कुठल्याही माणसाप्रमाणे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की सगळे सब घोडे 12% किंवा सगळ्यांची कॅपॅसिटी एकच असेल अशी अपेक्षा धरणं चुकीचं होतं. आता याचा इम्पॅक्ट काय होतो ऑफिसमध्ये काम करत असताना की हे सगळे एकत्र येऊन माणसं काहीतरी उद्दिष्ट आहे ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसने दिलेलं काहीतरी टार्गेट आहे ते तुम्हाला साध्य करायचं आहे. त्या साध्य करण्यासाठी हे जे वेगवेगळे माणसं आली आहेत 12 तऱ्हेची किंवा बहुविध प्रकारची, त्या सगळ्यांचे सामर्थ्य काय आहेत ते एकत्र वापरायचे आणि त्यांचे जे विकनेस कमजोर दुवे आहेत ते आपल्याला झाकून टाकायचे आहेत जेणेकरून कंपनीचा फायदा होईल. त्यानंतर त्या कंपनीचा फायदा झाल्यानंतर आपला पण फायदा होतोच ऑब्व्हियसली. तर यासाठी ह्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या माणसांबरोबर जुळून घेणं, त्यांच्याबरोबर काम करणं, त्यांच्याकडून काम करून घेणं ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे टिपिकल एखाद्या ठिकाणी आपण काम करायला गेल्यानंतर ह्याची सुरुवात होते. कारण वैयक्तिक काम करणं आणि इतरांकडून काम करून घेणं हेच आपल्या करिअरचं बेसिकली मेन जो कॉम्पोनंट आहे तोच आहे. सुरुवातीला आपण स्वतः काम करत असतो आणि नंतर पुढची म्हणजे करिअरच्या साधारण 80% किंवा त्यापेक्षा जास्त पण कालावधीमध्ये आपण काम थोडं करतो पण इतरांकडून काम करून जास्त घेतो. त्यामुळे ही ट्रान्झिशन खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर आवर एबिलिटीज टू यूज दिस ट्रेड्स इन आवर फेवर. हे सगळे जे 12 तऱ्हेची वेगवेगळ्या प्रकारची माणसं एकत्र आली आहेत त्यांची सामर्थ्यांचा आपल्या उद्दिष्टांसाठी आपल्या कंपनीच्या किंवा वैयक्तिक उद्दिष्टांसाठी वापर कसा करून घ्यायचा हे पण आपल्याला समजून घ्यावं लागतं कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये. आता याच्यामध्ये काही लोकांना अगदी मनापासून म्हणजे जे नियम किंवा कायदे आहेत किंवा जे आपले शिष्टाचार म्हणतो आपण त्या टीममध्ये एका संघामध्ये काम करण्याचा जे शिष्टाचार असतो त्याप्रमाणे काम करायला आवडतं आणि त्यांची अशी अपेक्षा असते की समोरच्या व्यक्तीने पण असंच करावं. सर्वांसमोर सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची जी प्रक्रिया आहे ती. त्याचवेळी काही आपल्या टीममध्ये अशी पण माणसं असतात आपल्या ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये की ज्यांना टीमची गरज नसते किंवा त्यांना असं वाटत नाही की टीमची गरज आहे मला. ते स्वतःच काहीतरी करत असतात आणि त्यासाठी त्यांची शॉर्टकट घेण्याची किंवा कटिंग द कॉर्नर्स म्हणतो आपण, प्रत्येक नियमाला थोडं डावलून किंवा थोडं बेंड करून थोडं वाकवून असे काम करण्याचे पण आणि काही येणं प्रकारानं ते उद्दिष्ट साध्य करण्याची पण काही लोकांची मानसिकता असते. त्यामुळे ही सगळी मंडळी आपल्या टीममध्ये आपल्या ऑफिसमध्ये आपल्याला भेटणार आहेत. काही लोक मनापासून अगदी कायद्याचं पालन करणारे, मनापासून कायद्याचं पालन करणारे आणि काही लोक कायद्याचं पालन करणारे पण जर गरज पडली तर कायदे वाकवणारे किंवा मोडणारे सुद्धा असू शकतात. त्यामुळे या सगळ्यांचा रिझल्ट, या सगळ्यांचा परिणाम असा होतो की आपण जे काम करतो आहे, काबाड कष्ट करतो आहे, आपली जी एनर्जी त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आहे आपल्या कामामध्ये, आपली इंटेलिजन्स, आपली बौद्धिक क्षमता, आपलं एज्युकेशन, आपलं शिक्षण, आपला अनुभव आणि आपली जी कला आहे लोकांकडून काम करून घेण्याची, हे सगळं जर आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करत असू आणि त्या इन्व्हेस्टमेंटला साजेसं आपल्याला जर परिणाम मिळत नसतील, रिझल्ट्स मिळत नसतील तर या सगळ्यांचा मग अर्थ आपल्याला हळूहळू आपण त्यामध्ये आपला इंटरेस्ट कमी होत राहतो. आपली त्यामधली जो रस आहे हे सगळं करण्याचा तो हळूहळू कमी होतो. कारण एवढे सगळे काबाड कष्ट केल्यानंतर एवढे सगळे त्यामध्ये एनर्जी, टाईम, मनी आणि सो मच अटॅचमेंट असते आपल्या कामाबरोबर, हे सगळं टाकल्यानंतर एंगेजमेंट असते, हे सगळं टाकल्यानंतर पण काही व्यक्तींच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे किंवा
काही व्यक्तींनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी घेतलेल्या काही कृत्यांमुळे केलेल्या काही कृत्यांमुळे जर सांघिक कंप्लीट टीमला किंवा आपल्या ऑब्जेक्टिव्हला किंवा आपल्या परफॉर्मन्सला किंवा आपल्या कामगिरीला तडा जात असेल किंवा ती जर आपल्याला पाहिजे तशी होत नसेल, आपल्या कामाच्या तुलनेत हवी तशी जर परिणाम आपल्याला मिळत नसतील, तर मग स्ट्रेस तयार होतो. मग आपल्या त्या आपण त्यामधून थोडे मेंटली मानसिकदृष्ट्या आपण त्यामध्ये बाहेर यायला लागतो. मग नंतर हे सगळं नकारात्मक सुरू झालं. ब्लेम गेम सुरू होते, याच्यामुळे आपली चूक झाली, याच्यामुळे आपण नाही करू शकलो वगैरे वगैरे असं सगळं सुरू होतं. ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही कुठेही जा, शाळा, कॉलेज, ऑफिस, सामाजिक संस्था, व्यावसायिक संस्था, सांघिक म्हणजे एखादा संघ असेल, खेळाडूंचा संघ किंवा कुठल्याही ठिकाणी 2, 3, 4 माणसं एकत्र आले की हे सगळं होणारच आहे आणि याला पर्यायच नाही आहे. याला पर्याय नाही म्हणजे याला पण हे जे होणार आहे, लोक येणार आहेत वेगवेगळ्या तऱ्हेची, वेगवेगळ्या विचारांची आणि त्यांचं स्वतःचे एजेंडा असणार, त्यांचे स्वतःची उद्दिष्ट असणार आहेत. ह्याला पर्याय नाही आहे. पण मग याच्यावर करायचं काय? आपलं जे काबाड कष्ट करण्याची जे तयारी आहे, आपला जो अनुभव आहे, आपलं जे शिक्षण आहे, आपली जी सचोटी आहे किंवा प्रामाणिकता आहे, आपली जी उद्यमशीलता आहे, आपली जी कर्तबगारी आहे, आपली जी महत्त्वाकांक्षा आहे, त्याला आपण विसरून जायचं का मग या लोकांच्यामुळे, जे लोक आपल्याला साथ देत नाही त्यांच्यामुळे? तसं नाही आहे. या सगळ्या आपले जे सकारात्मक हे सगळे जे सामर्थ्य आहेत, त्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा असं आपल्याला काहीतरी मॅजिक ग्लू शोधून काढावं लागेल, मॅजिक फॉर्म्युला, की ज्याच्यामुळे हे सगळं एकत्र राहील आणि ज्याच्यामुळे आपण जेवढं काम करू तेवढाच मोबदला आपल्याला मिळेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोबदला आपल्याला मिळू शकेल. आणि ऑफिस पॉलिटिक्स हा तो मॅजिकल ग्लू आहे जो हे सगळं एकत्र बांधून ठेवू शकतो. तो म्हणजे आपण जे केलेलं काम आहे, आपले काबाड कष्ट, मी परत रिपीट करतो आहे, शिक्षण, आपला अनुभव, आपले बॅकग्राऊंड, आपण आपली राहणसहाण, आपले विचारसरणी, आपल्या महत्त्वाकांक्षा, आपल्या इच्छा आकांक्षा, आपले सामर्थ्य, आपली कौशल्य, आपली लोकांसाठी काम करण्याची किंवा लोकांबरोबर काम करण्याची स्किल्स किंवा कौशल्य, या सगळ्यांना हे सगळं जे आपण वापरून आपण जे काबाड कष्ट करतो त्या सगळ्याला योग्य मोबदला, ह्या सगळ्यांना एकत्र बांधण्याचं, या सगळ्यांना इतर निगेटिव्ह नकारात्मक लोकांकडून वाचवण्याचं किंवा त्यांना प्रोटेक्ट करण्याचं, संरक्षण करण्याचं हा एक मॅजिक ग्लू म्हणजे ऑफिस पॉलिटिक्स आहेत. आणि हे बऱ्याच लोकांना हे कळत नाही किंवा ते मान्य करत नाहीत. आणि जेव्हा मान्य करतात तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. यासाठी हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की ही जी लाईफ स्क्रिप्ट आहे ती सगळ्यांना सारखीच आहे. आता हे इव्हेंट झाले, वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्या ऑफिसमध्ये असणं, हा इव्हेंट झाला. आपण रिस्पॉन्स काय करतो त्याला, आपल्या रिस्पॉन्सवरच आउटकम अवलंबून आहे. या लोकांबरोबर आपण काम करू शकतो की नाही, या लोकांसाठी आपण काम करू शकतो की नाही, किंवा या लोकांकडून आपलं काम काढून घेऊ शकतो की नाही, करून घेऊ शकतो की नाही, याच्यावरच आपला आउटकम आहे. म्हणून ही टिपिकल लाईफ स्क्रिप्ट ही आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे.